नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. नाशिक जिल्ह्यातील मूळ मालेगाव जन्मभूमी असलेल्या आणि सध्या दुबईत वास्तव्यात असणाऱ्या जैनम व जीविका या जोडगोळीने बालवयातच व्यवसाय सुरू केला असून त्यांची व्यवसायाला बहर आली असून सध्या ते दोघेही भारत दौऱ्यावर आहेत. त्यांचा शालेय विद्यार्थ्यांसाठी मंगळवार दिनांक 13 ऑगस्टला राजे बँक्वेट हॉल येथे कार्यक्रम संपन्न झाला. 2000 विद्यार्थ्यांना व्यावसायिक व विज्ञानाचे धडे दिले. जैनम 11 वर्षाचा तर जीविका 10 वर्षांची आहे. इतक्या लहान वयातच त्यांनी शिक्षणाबरोबरच व्यवसाय करून दुबईसारख्या देशात भारताचं नाव लौकिक केलंय. आपल्या अनुभवाचा फायदा भारतीय विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी त्यांनी राज्यभरात विद्यार्थ्यांना बालवयात व्यवसाय कसा करावा याविषयी विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करत आहे. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल उदाहरणांसह समजावून सांगत आहे. 50 दिवसात 100 कार्यक्रम घेण्याचा त्यांचा मानस असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आजपर्यंत 75 पेक्षा जास्त कार्यक्रम त्यांनी केले असून 5000 विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन केले. महाराष्ट्रात त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. अनेक शाळा महाविद्यालय त्यांना बोलवत आहे. मुंबईतूनही त्यांना जवळपास 42 कार्यक्रमांचे निमंत्रण आले. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान असून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृद्धाश्रमांना भेटी देऊन वृद्धांना आवश्यक वस्तूंचे वाटप करणे असे काम ते करत आहे. यावेळी मराठा विद्या प्रसारकचे संचालक प्रवीण जाधव यांनी जैनम व जीविकाचे कौतुक केले. यावेळी वणी मर्चंट बँकेचे माजी अध्यक्ष अशोक बागमार, बालभारती पब्लिक स्कूलचे अध्यक्ष प्रीतम देशमुख आदींसह जनता विद्यालय व बालभारती पब्लिक स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते. नमस्कार, माझं नाव बर्डे आत्मसुधा सतीश. मी 9वीची विद्यार्थिनी आहे जनता इंग्लिश स्कूलमधनं. आज आमच्या शाळेत आम्हाला सांगण्यात आलं की आपल्याला एका इव्हेंटला जायचं आहे. तिथे आलो. पहिल्यांदा आम्हाला माहीत नव्हतं काय आहे कसं आहे. त्याच्यानंतर आम्हाला जीविका आणि जैनम ह्या 2 मुलांची त्यांनी ओळख करून दिली, त्यांचं कार्य पटवून दिलं. त्यांनी जो उपक्रम हाती घेतला होता की 50 दिवसात 50 पुस्तक वाचायचे, ते खरंच अनबिलिव्हेबल थिंग होती ती. कारण की हे शक्य नाही हे आपल्याला पण माहिती, पण त्यांनी ते शक्य करून दाखवलं. आज त्यांनी आम्हाला काही सायन्सचे टिप्स दिले, ज्या कॉन्सेप्ट असतात त्या कशा प्रकारे क्लिअर करायच्या. कारण आपल्याला माहिती, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं प्रॅक्टिकल करतो तेव्हा ती आपल्याला एकदम क्लिअर समजते. तेच आज त्यांनी आम्हाला करून दाखवलं आणि हे कायम आमच्या लक्षात राहील. आम्ही त्यांना आजपासून त्यांचे विविध उपक्रम बघत जाऊ, त्यांचे प्रयोग बघत जाऊ आणि खूप छान वाटलं आम्हाला इथे येऊन. My name is Arya Sachin Nate. I'm from class 10th, Balbharti Public School, Dindori. In our school today, there was an event of Jivika and Jainam. We have learned so much from that two individuals. Then the concepts which we have not clear, we have clear from them. Then I'm very much thankful to our school and that both individuals and their mother and father that they have give us chance to see that experiments. I am very much thankful to they both individuals that they are doing very much good for our country. Thank you so much. एस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.